नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर उपवासाची जर साबुदाण्याची खिचडी तुम्हाला खायची असेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तर इथे मी घेतलेली आहे कढई, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि खूप एकदम लो फ्लेमवर ठेवलेली आहे मी. आणि त्याच्यामध्ये मी मिरचीचा कूट म्हणजे ओळ्या हिरव्या मिरचीचा कूट टाकलेला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे. तर हा मी एकदम गॅस लो फ्लेमवर ठेवायची आहे आपल्याला आणि हे सगळं लो फ्लेमवरच करायचं आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही केलेत ना तर साबुदाणे अजिबात चिकटणार नाही. जसे तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या समारंभामध्ये जशी खिचडी करतात, फक्त ऑब्वियस काही ठिकाणी शेंगदाण्याचा कूट टाकतात, काही ठिकाणी नाही टाकत. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तो अदरवाईज स्किप करू शकता, त्यात काय वाद नाही. आणि जर तो स्किप केला तरी पण तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता. ओके. तर ह्याच्यामध्ये मी बटाटा, उकडलेला बटाटा आहे, सालं वगैरे काढून कट वगैरे करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हा आपला चौथा इन्ग्रेडियंट्स म्हणजे साबुदाणे. तर साबुदाणे आहे ना रात्री जो आपण फुगवायला पाणी घालतो त्याच्यापेक्षा थोडा कमी पाणी घालायचं आहे आणि हे फुगत ठेवायचं आहे. आणि नंतर फुगल्यानंतर आपल्याला ही खिचडी बनवायची असते. तर हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सोबत आपल्याला साबुदाणे फुलवायचे सुद्धा आहेत आणि चिकटून पण द्यायचे नाही आहेत. मग आता काय करायचं, तर इथे मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि आता आपल्याला आहे ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं, मग ह्याला आहे ना झाकण ठेवायचं. मग एकदम लो फ्लेमवर गॅस आपल्या, तर मी हे पूर्ण लो फ्लेमवर ठेवलेलं आहे, अजिबात त्याच्यावर गॅस हाय फ्लेम केलेली नाही आहे. मग ह्याला झाकण ठेवायचं. सेम टू सेम जसे असे सुटसुटीत आहेत तसे होतात. मग झाकण ठेवायचं आणि नंतर काढून टाकायचा.